आपण बघताय 10च्या बातमी एबीपी माझावर। आता बातमी येते कर्नाटकमधून। कर्नाटकमधल्या विजापूर जिल्ह्यातल्या चडचण इथे सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा पडला। बँकेचे व्यवहार संपल्यावर 3हून अधिक मुखवटाधारी दरोडेखोर बँकेत घुसले। त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावलं, हातपाय बांधून ठेवले। बँक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अंदाजे माहितीनुसार सुमारे 1 कोटी रुपये रोख आणि 12 ते 13 किलो सोनं लुटले। लुटलेल्या ऐवजाचं आता मूल्यांकन होण्याची शक्यता आहे। पळून गेलेल्या चोरट्यांच्या शोधाकरता संपूर्ण परिसर कर्नाटक सीमा पिंजून काढायला कर्नाटक आणि सोलापूर पोलिसांनी सुरुवात केली। सांगली पोलिसांचं पथकही या मोहिमेमध्ये सहभागी झालं। बँकेचं कामकाज संपल्यावर संध्याकाळी 6:30 वाजता दरोडेखोर मास्क लावून बँकेत शिरला। बँक व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवत बँकेच्या स्ट्रॉंग रूम मध्ये नेलं। दरोडेखोरांच्या 3 साथीदारांनी बँक कर्मचाऱ्यांना बांधून ठेवलं। 1 कोटी 4 लाख रुपयांची रोकड आणि 20 किलो सोनं लुटून पोबारा केला। यासोबत या